मी वैष्णवी राऊत साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अनेक बातम्या आहेत, त्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। सगळ्यात आधी महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी। उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई शहरात पुन्हा थंडीचा कडाका वाढलाय। बुधवारी कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली। दिवसा आणि रात्री सुद्धा हवेत गारवा जाणवत होता, तर सांताक्रूज मध्ये कमाल तापमानात 3 अंशांची घटही नोंदवण्यात आली आहे। किमान तापमानाचा पारा हा 17 अंशांपर्यंत खाली उतरलाय। शहरात 31 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय, तर 28 डिसेंबर पासून तापमानात मोठी घसरण सुरू होईल असाही अंदाज आहे। आणि यानंतर आता शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। राज्यात खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गारपीटीसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाजही आहे आणि असाच अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय। तर कृषी विभागाने सुद्धा आता शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे। 27 डिसेंबर दुपारपासूनच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे। तर 27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगरला पावसाचा इशारा देण्यात आलाय। दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकलाही पावसाचा इशारा आहे। तर 28 डिसेंबरला यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरला गारपीटीसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय। सोबतच यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपुरात गारपीट सुद्धा होऊ शकते असंही सांगितलंय। आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। घेऊयात 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। पुणे शहरासह जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। तसंच उत्तर भारतातून शीतलहरी येत असल्यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण सध्या राहणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। 27 ते 28 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। विदर्भात सुद्धा आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला गेलाय, त्यामुळे रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। बुलढाण्यातील बदलत्या हवामानामुळे गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। 2 दिवसांत जिल्ह्यात गारपीट आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय। यामुळे रब्बी पीक हरभरा आणि गहू या पिकांवरती रोगराई पसरण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करतायत। थंडीचा हंगाम सुरू असल्याने नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची मागणी वाढली आहे। मागणी वाढल्याने डाळिंबाचे दर सुद्धा वाढलेले पाहायला मिळत आहेत। महिनाभरापूर्वी 100 रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे डाळिंब आता 160 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत। गुलाबी थंडीत बदलापूरमध्ये पोपटी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शेकडो बदलापूरकरांनी या पोपटीचा आस्वाद घेतला। शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपात असलेल्या या पोपटीचा खवय्यांनी मनमुराद आस्वाद घेतला। गहू, तांदूळ, हरभरा आणि ज्वारीचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा वाढलाय। सोयाबीनमध्ये असलेल्या मंदीमुळेच आता मोहरी, भुईमूग आणि करडीची लागवड ही कमी झाली आहे। तर गेल्या आठवड्यापर्यंत आघाडीवर असलेली मक्याची लागवड आता गेल्या वर्षीपेक्षा 4.1% घसरली आहे। मुरबाडमध्ये भात खरेदीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी आता समाधान व्यक्त करतायत। भात विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडून 7000 शेतकऱ्यांनी टोकन सुद्धा घेतलेत। दररोज 50 ते 100 शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते।
सांगली जिल्ह्यात 91% रब्बीचा पेरा आटोपलाय। जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ज्वारीचे सरासरी क्षेत्र हे 1,25,066 हेक्टरवरती आहे। जत तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे। जालन्यातील अंबड घनसावंगी तालुक्यातील 4 कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केलाय। मात्र गाळप सुरू झालेल्या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाहीये, त्यामुळे ऊसाला प्रतिटन 3,000 रुपयाचा भाव देण्याची मागणी शेतकरी करतात। डहाणू तालुक्यात 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहोर, भाजीपाला, शेवगा आणि हरभरा पिकांना फटका बसलाय। त्यात आता ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहोर गळतीची समस्याही वाढली आहे, त्यामुळे बागायतदार चिंतेत सापडले। राजापूरमधील शेतकऱ्यांना 1 एकर कोथिंबिरीवरती ट्रॅक्टर फिरवलाय। कोथिंबीर लागवडीसाठी 30 ते 35,000 रुपयांचा खर्च केला। मात्र पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3,500 रुपये हातात आले। त्यामुळेच राजेंद्र बाग या शेतकऱ्यानं कोथिंबीरीवरती थेट ट्रॅक्टरच फिरवला। वाशिमच्या बाजारात वाटाण्याच्या शेंगांना चांगली मागणी आहे। 90 ते 100 रुपये किलोप्रमाणे दरही मिळतोय। अवघ्या 2 ते 2.5 महिन्यांचं पीक असलेल्या वाटाण्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्यानं आनंद व्यक्त होतोय। बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढत असून टोमॅटोचे भाव काही प्रमाणात कमी झालेत। टोमॅटोचे भाव मागील 3 आठवड्यांमध्ये क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांनी कमी झालेत। बाजारात सध्या टोमॅटोला 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। इतर भाजीपाल्याचे भाव नरमले असताना लसणाच्या भावात मात्र तेजी आहे। आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्यानं लसणाचे भाव वाढलेत। लसणाला बाजारात प्रति क्विंटल 220,000 ते 25,000चा भाव मिळतोय, तर किरकोळ बाजारात 300 ते 400 रुपये किलोचा भाव मिळतोय। मराठवाड्यात आजपासून पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज सकाळपासूनच मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण आहे। सूर्यदर्शन झालं नसल्यानं पाऊस होण्याचीही चिंता आहे। रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी शक्यता आता शेतकरी व्यक्त करतायत। कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा शहरांना 2 जानेवारीला सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। कल्याण आणि डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल। पुण्यातल्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे। भवानी पेठेतील जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे उद्या सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याचीही शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरातील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे। समीर ॲपच्या नोंदीनुसार हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत नोंदवला गेलाय। बोरीवलीत हवेतील धुलीकणांचं प्रमाण सुद्धा वाढलंय। राज्य सरकारच्या पुढाकारानं 50 कोटी वृक्ष लागवड योजना राबवण्यात आली होती। मात्र त्याचवेळी राज्यात विविध विकास कामांसाठी हजारो वृक्षांचा बळीही देण्यात आला। त्यामुळेच आता राज्यात केवळ 16% जंगल शिल्लक राहिलंय। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्रात घट झाली आहे। रेशन दुकानांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराला चाप बसवण्यासाठी आधुनिक प्रणालीचा अवलंब सुरू केलाय। रेशन दुकानांमध्ये धान्य आल्याचा मेसेज आता थेट लाभार्थींच्या मोबाईलवरती येणार आहे। लाभार्थींनी रेशन कार्ड दुकानात आधार कार्ड आणि मोबाईलची नोंदणी करण्याचं आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलंय। बनावट शेतकरी उभे करून अतिवृष्टीची कोट्यवधींची मदत लाटणाऱ्या तलाठ्यांना आता बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय। तत्कालीन तहसीलदार शीतल सोलट यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला आणि पोलिसात तक्रार दिली होती। ऑगस्ट महिन्यापासून तिन्ही आरोपी फरार होते। कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेलं दाजीपूर अभयारण्य 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत बंद असणार आहे। 2 दिवसांसाठी पर्यटक आणि अभ्यासकांना दाजीपूर अभयारण्यात प्रवेश बंद असेल।
कोकणच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ पडली आहे, त्यामुळे पर्यटकांनी कोकण आता सध्या फुल झालेला दिसतोय. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी रत्नागिरीत सध्या पर्यटकांची मोठी गर्दी दिसतेय. मालवणच्या राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी केली जाते. त्याच्या खोदकामालाही सुरुवात झाली असून तब्बल 60 फूट उंच पुतळा उभारण्यात येतोय. त्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आलंय. 20 कोटी रुपयांची निविदाही यासाठी काढण्यात आली आहे. तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी आता अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. कारण आजच तुम्ही तुमचं केवायसी करून घ्या, नाहीतर तुमची पेन्शन बंद होईल. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन डीबीटीद्वारे थेट बँकेत जमा होणार आहे. त्यातल्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 1,500 रुपये पेन्शन मिळते. मात्र त्यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्डचं बँक खात्याशी केवायसी असणं आवश्यक आहे. ज्यांचं बँक खात्यासोबत केवायसी झालेलं नाही त्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच अनेक ज्येष्ठ नागरिकांची अडचण आता होणार आहे. मात्र ज्यांचं केवायसी होऊ शकत नाही त्यांचं काय करायचं याबाबत सरकारकडून अजून तरी स्पष्ट निर्देश आलेले नाहीयेत आणि त्यामुळे संभ्रमाचं वातावरणही निर्माण झालंय. तर ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 1,500 रुपयांची पेन्शन मिळते. सरकारकडून पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आधार कार्डचं बँक खात्यासोबत केवायसी आता अनिवार्य करण्यात आलंय. पेन्शन योजनेच्या अनेक लाभार्थ्यांचं केवायसी झालेलंच नाहीये. त्यामुळे केवायसी नसेल तर ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन बंद होण्याची शक्यताही वर्तवली जाते. आणि यानंतर आता टॉप 50च्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास नकार दिलाय. याचा निषेध करण्यासाठी उद्धव सेना रस्त्यावरती उतरणार आहे. बेस्ट कामगार सेनेच्या वतीनं महापालिका आयुक्तांविरोधात गुरुवारी आंदोलन करण्यात येईल. मनपा निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवरती आलेत. त्यांच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवर बैठका सुरू होणार आहेत. पदाधिकाऱ्यांकडून ते आढावाही घेणार आहेत. मराठवाड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रचंड घसरण झालेली आहे. विद्यार्थ्यांना वाक्य वाचता येत नाहीये, तसंच काहींना 99 पर्यंतचं संख्याज्ञान सुद्धा नसल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या 29% विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येत नाही. वर्षभरात 35,000 विद्यार्थी परदेशात गेल्याच्या संशयावरून ईडीनं देशभरात 8 ठिकाणी छापे टाकलेत. मुंबई आणि नागपुरातल्या 2 संस्थांमार्फत 35,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचा करार केलाय. या प्रकरणी आता 2 आरोपींची खाती गोठवण्यात आली आहेत. विमानातील सुरक्षा यंत्रणेची तपासणी वाढवण्याची मागणी एका वैमानिकानं केली होती. वैमानिकानं व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत उच्च न्यायालयानं सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश दिलेत. विमान प्रवासात किती हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकता या नियमांमध्ये आता बदल करण्यात आलाय. नव्या नियमानुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. प्रवाशी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतील. इंडिगोच्या विमानांतून नोव्हेंबर महिन्यात 1 कोटी लोकांनी प्रवास केलाय. हा आजवरचा विक्रम मानला जातोय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं ही माहिती प्रसिद्ध केली आहे. हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्यांना पत्नी आणि मुलासह सासू मेहुण्याची बेछूट गोळीबार केलाय. या घटनेत पत्नी जागीच ठार झाली असून चिमुकल्यासह सासू मेहुणा गंभीर जखमी झालेत. दरम्यान पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केलेली आहे.
गोव्याच्या कळंगूट समुद्रात पर्यटकांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली बोट बुडाली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर 20 पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असून मोठ्या लाटेनं बोट बुडाल्याची माहिती आहे. फेब्रुवारीपासून JNPA ते गेटवे अंतर अवघ्या 25 मिनिटांत पार करता येणार आहे. प्रवास सुविधेसाठीच आता स्पीड बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. यासाठी लागणाऱ्या निधीलाही आता मंजुरी मिळाली आहे. पुण्यात जप्त केलेल्या हजारो किलो केबल्स कचऱ्यात फेकण्यात आल्या आहेत. महापालिकेनं राबवलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये विद्युत विभागानं बेकायदा टाकलेल्या केबल्स जप्त केल्या. त्यामुळे त्याची थेट आता कचऱ्यामध्ये टाकून विल्हेवाट लावण्यात आली आहे. नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. दिंडोरीतील लॉजवरती सुरू असलेल्या या छापखान्यातून प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. शिवाय 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्याही ठोकल्यात. पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आता नव्या द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे बंगळुरू प्रवास हा 7 ते 8 तासांत शक्य होणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडल्यानं मुंबईहून बंगळुरूला जायला आता केवळ 9 ते 10 तासांचा कालावधी लागेल. यवतमाळ विभागाच्या बसमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत तब्बल 1,30,32,000 महिलांनी एसटीने प्रवास केलाय. याद्वारे एसटी परिवहन महामंडळाला 37,42,15,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर ही बातमी आता तुमच्यासाठी आहे. कारण तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप आता बंद होणार आहे. तसा एक मेसेजेस व्हायरल होतोय आणि त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. तुमच्या मोबाईलमधून व्हॉट्सअप आता बंद होणार. नवीन वर्षात व्हॉट्सअप चालणार नाही. व्हॉट्सअप बंद होणार असे मेसेज व्हायरल होत आहे. हे बघा, 1 जानेवारीपासून व्हॉट्सअप बंद होणार आणि खाली मोबाईल कंपन्यांची लिस्टही जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअप बंद झालं तर आता चॅटिंग कसं करायचं? खरंच व्हॉट्सअप बंद होणार का? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. तुमच्या फोनवर व्हॉट्सअप बंद होणार. स्मार्टफोन मधून व्हॉट्सअप हद्दपार होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा दावा म्हणजे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी धक्का देणार आहे. मात्र हा दावा खरा आहे का? या दाव्यात कितपत तथ्य आहे याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय ते देखील पाहूया. लाखो अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअप काम करणं बंद करेल. मेटाच्या मालकीचं हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अँड्रॉइड फोनसाठी सपोर्ट देणं बंद करेल. या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी खरी माहिती मेटा कंपनी देऊ शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी मेटा कंपनीशी संपर्क साधला. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. अँड्रॉइड किटकॅट व्हर्जनच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे. 10 वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर व्हॉट्सअप सपोर्ट बंद होईल. 1 जानेवारी 2025 नंतर या मोबाईलवर व्हॉट्सअप चालणार नाही. मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल आणि सिस्टम अपडेट न केल्यास नवीन मोबाईल घ्यावा लागेल. सर्वच मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार नाही. मात्र काही मोबाईल कंपन्या आहेत त्यावर 1 जानेवारी पासून व्हॉट्सअप बंद होईल. मात्र ते मोबाईल कोणते आहेत ते देखील पाहूया. सॅमसंग गॅलेक्सी S4 मिनी, गॅलेक्सी S3, गॅलेक्सी नोट 2, गॅलेक्सी X3, मोटो G, मोटो रेस AUD,
मोटो E2014, LG Optimus G, Nexus 4, G2 Mini, L90, Sony Xperia Z, Xperia SP, Xperia T आणि Xperia V. त्यामुळे या कंपनीचा मोबाईल तुमच्याकडे असेल तर सिस्टम अपडेट करून घ्या, नाहीतर व्हॉट्सअप वापरण्यासाठी नवीन मोबाईल घ्यावा लागेल. व्हॉट्सअपचे नवीन फीचर वापरण्यासाठी ॲप अपडेट करत राहणं महत्त्वाचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत किटकॅट व्हर्जन असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप 1 जानेवारीपासून बंद होणार हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.